साटलोट गोष्ट लग्नाची भाग 9. अग्नय तिला घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. हाय अग्नय, आज तू माझ्याकडे कसा काय? डॉक्टर समर म्हणाला. अग्नय आणि समर चांगले मित्र आहेत. तू कोण आहेस? अग्नयने त्याच्याकडे बघून विचारलं. मी डॉक्टर, समरने उत्तर दिलं. मग लोक तुझ्याकडे कशासाठी येतात? अग्नयने विचारलं. ऑफकोर्स यार, ट्रीटमेंटसाठी. लोक डॉक्टरकडे कशासाठी येतात? समर हसून म्हणाला. मग आम्हीसुद्धा ट्रीटमेंटसाठीच आलो आहे, अग्नय म्हणाला. तू तर एकदम फिट दिसत आहे. तुला काय झालं आहे? समर त्याला खालून वर बघत म्हणाला. ट्रीटमेंट माझी नाही, अबोलीची करायची आहे, अग्नय म्हणाला. तसा समर त्याच्याकडे गोंधळून बघायला लागला. अबोली म्हणजे तुझी बायको? मग कुठे आहे? समर म्हणाला. तसं अग्नयने मागे बघितलं तर अबोली त्याच्या मागे शांत लपून उभी होती. अबोली, त्याने तिचा हात धरून तिला पुढे केलं. समर तर तिच्याकडे बघतच राहिला. तुला डोळ्यांची ट्रीटमेंटची गरज आहे का? अग्नय त्याच्याकडे भुवया उंचावून म्हणाला. त्याला राग आला आहे, समरला कळालं. तुम्ही दोघं बसा. काय झालं आहे वहिनीला? अग्नय आणि अबोली चेअरवर बसल्यावर समरने विचारलं. तिच्या खांद्याला मार बसला आहे, त्यामुळे खांदा सुजला आहे. त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो आहे. काही मेजर प्रॉब्लेम तर नाही ना? बघून घे, अग्नय म्हणाला. अबोली तर एकदम चुपचाप बसलेली होती. तिने नजर वर करून समोरच्या डॉक्टरला बघितलं पण नव्हतं. मी लेडीज डॉक्टरला बोलवतो, त्या वहिनीला चेक करतील. समरने लेडीज डॉक्टरला बोलवून घेतलं. लेडीज डॉक्टर लगेच आल्या. मिस नयन यांच्या खांद्याला मार बसला आहे, चेक करा, समर म्हणाला. वहिनी, तुम्ही यांच्यासोबतच जा, समर म्हणाला. तसं तिने अग्नयकडे बघितलं. जा, फक्त चेक करणार आहे, तो हळूच तिला म्हणाला. तिने त्याचा हात पकडून नकारार्थी मान हलवली. लहानपणापासून जबरदस्त भीती तिच्या मनात बसलेली होती. काही दुखलं तर अंगावर काढायची, पण डॉक्टरकडे जात नव्हती. अबोली, त्या काही करणार नाहीये, फक्त तुला किती जोरात मार बसला आहे तेच बघणार आहे. पुढे जाऊन जास्त त्रास होईल, त्याआधीच ट्रीटमेंट करून घेतली ती बरी. जा, मी इथेच आहे, तो तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला. पण तिच्या डोळ्यात पाणी साचलं. समर, तू बाहेर जा. मिस नयन अबोलीला इथेच चेक करतील. अबोली मिस नयनसोबत जात नाही, म्हणून अग्नयने समरला त्याच्या कॅबिन बाहेर जायला सांगितलं. मी? बरं ठीक आहे. समरला कळालं की अबोली घाबरली आहे, म्हणून तो बाहेर निघून गेला. मिस नयनने अबोलीचं चेकअप केलं. अग्नय तिथेच होता. त्याने चेहरा दुसरीकडे फिरवून घेतला. अबोलीने त्याचा हात सोडलाच नव्हता. झालं, खांद्याला जास्त काही नाही लागलं, लवकर बरा होईल. सूज आहे, डॉक्टर समर तुम्हाला मेडिसिन देतील, मिस नयन म्हणाल्या. तसं अग्नयने अबोलीकडे बघितलं तर ती व्यवस्थित होती. मिस नयनने समरला आत यायला सांगितलं. तसा तो आत आला. मिस नयनने जास्त काही लागलं नाहीये असं त्याला सांगितलं आणि निघून गेली. वहिनी, मी तुम्हाला काही मेडिसिन आणि ट्यूब देतो, ती मार लागला आहे तिथे लावा. 3-4 दिवसात तुम्हाला पूर्णपणे ठीक वाटेल. समरने मेडिसिनची नावे अग्नयला सेंड केली. ओके. अग्नयने मोबाईल बघितला. चल आता आम्ही निघतो. अग्नय उठला. अबोली पण उठून उभी राहिली. वहिनी खूप शांत आहे. समरच्या मनात ते दोघं आल्यापासून हा प्रश्न होता. त्याने तो विचारला. एखाद्या दिवशी घरी ये, कळेल तुला, अग्नय म्हणाला. तसं अबोलीने त्याच्याकडे बघितलं. चल बाय. त्याने समरचा निरोप घेतला आणि अबोलीला घेऊन बाहेर आला. अबोली, 2-3 दिवस तू घरीच आराम कर, बरं वाटल्यावर कॉलेजला जा. ते दोघं गाडीत येऊन बसले. अबोली काहीच बोलली नाही. अबोली, त्याने तिला आवाज दिला, पण तिने त्याच्याकडे बघितलं नाही. अबोली, तुला बरं वाटावं म्हणून मी तुला घेऊन आलो, तो म्हणाला. मला कॉलेजला जायचं आहे, ती गाल फुगवून म्हणाली. बरं ठीक आहे, मी तुला कॉलेजमध्ये सोडवतो, पण तू स्वतःची काळजी घे.
जास्त त्रास व्हायला लागला तर लगेच घरी निघून ये. तो तिला कॉलेजला घेऊन आला. अबोली. तो पुढे काही म्हणायच्या आत ती खाली उतरली आणि कॉलेजच्या आत निघून गेली. राग आला आहे, पण जास्त वेळ टिकणार नाही. तो जाणाऱ्या अबोलीला बघून स्वतःशीच म्हणाला आणि हसला. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिला बघतच होता. 5 मिनटं थांबून तो पण ऑफिसला निघून गेला. अबोली कॉलेजमध्ये आली, पण तिचा क्लास माहीत नव्हता. तिला यायला उशीर झाला होता. लेक्चर चालू झाले होते. ती तिचा क्लास शोधत होती. तितक्यात तिला बाहेर उभे काही स्टुडंट दिसले. तशी ती त्यांच्याकडे गेली. एक्सक्यूज मी, केमिस्ट्री डिपार्टमेंट कुठे आहे? तिने त्या मुलांना विचारलं. त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. दिसायला सुंदर होती, पण गळ्यात मंगळसूत्र बघताच त्याने आपल्या मनातले विचार जागीच थांबवले. 2nd फ्लोअर, राईट साईड, एकाने सांगितलं. थँक्यू. ती त्यांना थँक्स म्हणून पुढे गेली. ब्युटिफुल, त्यातला एक जण म्हणाला. ते फूल आधीच कोणाचं तरी आहे. आपण दुसरं फूल बघू, चल, दुसरा म्हणाला. तसे सगळे मित्र हसायला लागले. अबोली 2nd फ्लोअरवर आली. तिला लगेच तिचा क्लास सापडला. तशी ती क्लासमध्ये गेली. लेक्चर चालू होतं. मे आय कम इन सर? तिने आत येण्याची परवानगी मागितली. न्यू ॲडमिशन? प्रोफेसर यांनी विचारलं. यस सर, ती म्हणाली. तसं त्यांनी तिला आत येण्याची परवानगी दिली. अबोली आत आली आणि एका मुलीच्या बाजूला जागा रिकामी होती, तिथे जाऊन बसली. सगळे तिच्याकडे बघत होते. लेक्चर संपल्यावर प्रोफेसर निघून गेले. अबोली शेजारी मुलगी अबोलीकडे बघून हसली. तसं अबोलीने तिला हसून रिप्लाय दिला. हाय, मी कविता. तिने तिचं नाव सांगितलं. हाय, माझं नाव अबोली. अबोली म्हणाली. तू असं मध्येच कॉलेज जॉईन केलं? कविता म्हणाली. मी आधी दुसऱ्या कॉलेजला होती, पण मध्येच माझं लग्न झालं म्हणून असं मध्येच ॲडमिशन घेतलं. अबोली हसत म्हणाली. ओके. कविताला अबोली अजीबच वाटली. कविता चांगल्या घरातूनच होती, पण स्वभावाने खूपच गरीब होती. अबोली आणि तिची मैत्री लगेच झाली. कॉलेज सुटल्यावर अबोली घरी जाण्यासाठी निघाली. मिस्टर सहस्त्रबुद्धे? अबोलीचं लक्ष समोर गेलं तर अग्नेची गाडी दिसली. तिला वाटलं तोच आहे. ती पळत गाडीजवळ गेली. मॅम, तुम्हाला घ्यायला सरांनी गाडी पाठवली आहे. गाडीतून ड्रायव्हर खाली उतरून म्हणाला. अग्नेने त्याची गाडी तिच्यासाठी पाठवली. असं म्हणून ती गाडीत बसली. अग्ने नाही म्हणून तिचा चेहरा थोडा पडला. घरी आल्यानंतर रंजना यांनी तिला आवाज दिला. अबोली, तुला लागलं आहे हे तू सांगितलं का नाही? अग्नीने तुझ्यासाठी मेडिसिन पाठवले आहे. त्याचा फोन आला होता तेव्हा मला कळालं. तुला लागलं आहे ते. जा आता रूममध्ये आराम कर. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. नंतर मेडिसिन घे, म्हणजे बरं वाटेल. रंजना तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तशी तिने होकारार्थी मान हलवली आणि रूममध्ये गेली. रंजना अबोलीसाठी खायला घेऊन गेल्या. अबोली पण फ्रेश झाली होती. मग तिने थोडं खाल्लं आणि मेडिसिन घेतल्या. रंजना तिच्या जवळच बसल्या होत्या. अबोली, ये इकडे बस, मी ट्यूब लावून देते, त्या म्हणाल्या. अबोली त्यांच्याजवळ बसली. अबोली, काय झालं आहे? तू आज शांत शांत का? रंजना तिच्या खांद्याला ट्यूब लावत म्हणाल्या. आई, मला लहानपणापासून डॉक्टरांची खूप भीती वाटते. तरीसुद्धा हे मला जबरदस्ती घेऊन गेले, म्हणून मला त्यांचा राग आला आहे. अबोली गाल फुगवून म्हणाली. तुला बरं वाटावं म्हणून तो तुला जबरदस्ती घेऊन गेला. डॉक्टर आपल्या भल्यासाठीच असतात. त्यांना कशाला घाबरायचं? बरं झालं अग्नी तुला डॉक्टरकडे घेऊन गेला, त्या हसत म्हणाल्या. ट्यूब लावून झाली आहे. तू आता जरा वेळ आराम कर. मी आणि प्रमिला मंदिरात चाललो आहोत. तुला घेऊन गेलो असतो, पण आता सध्या तू स्वतःची काळजी घे. नंतर आम्ही आमच्यासोबत घेऊन जाऊ, रंजना म्हणाल्या. ठीक आहे, अबोली म्हणाली. रंजना निघून गेल्यानंतर अबोलीने दरवाजा बंद केला आणि बेडवर आडवी झाली. मेडिसिनमुळे तिला लगेच झोप लागली. रात्री 8 वाजता अग्ने घरी आला. तो रूममध्ये आला तेव्हा अबोली झोपलेली होती. या वेळेला का झोपली म्हणून तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर हात ठेवला. पण तिला ताप वगैरे काही नव्हता. त्याने तिला उठवलं नाही आणि फ्रेश होण्यासाठी गेला.
आबोलीला खूपच गाढ झोप लागलेली होती. रात्री केव्हा तरी तिला जाग आली. तिने उठून बघितलं तर 1 वाजला होता. बाजूला अग्ने डोक्यावर हात ठेवून झोपलेला होता. मी संध्याकाळी झोपले ते आत्ताच उठले. देवा, मी इतक्या वेळ कशी झोपले आणि याने मला उठवलं का नाही? ती अग्नेकडे बघून म्हणाली. भूक पण खूप लागली आहे. ती पोटावर हात ठेवून म्हणाली. किचनमध्ये बघते जेवायला काही आहे का नाही. ती हळूच बेडवरून उठली आणि बाहेर आली. खाली हॉलमध्ये लाईट बंद होत्या. फक्त डिम लाईट चालू होत्या. तरी तिला किचनमध्ये एकटं जायला भीती वाटत होती. ती परत रूममध्ये आली. तिने झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला भूक लागल्यामुळे झोप काही लागेना. तिने एकदा अग्नेकडे बघितलं. मिस्टर सहस्त्रबुद्धे, यांना उठवल्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणून तिने त्याच्या हाताला हळूच धक्का दिला. मिस्टर सहस्त्रबुद्धे, तिने त्याला आवाज दिला तसा तो लगेच जागा झाला. काय झालं आबोली? त्याने डोक्यावरचा हात खाली घेतला. मला भूक लागली आहे, ती म्हणाली. मग खाली जा आणि जेवण कर. मला कशाला उठवते? असं म्हणून त्याने परत डोळे लावून घेतले. मिस्टर सहस्त्रबुद्धे, मला खाली जायला भीती वाटत आहे. खाली कोणीच नाही आहे. चला ना प्लीज, ती रिक्वेस्ट करत म्हणाली. अग्नेने एकदा तिच्याकडे बघितलं तर ती चेहरा पाडून त्याच्याकडे बघत होती. त्याने सुस्कारा सोडला आणि उठून बसला. चला, तो बेडवरून उठला. ती पण लगेच उठली. अग्ने पुढे निघाला आणि आबोली त्याच्या मागे निघाली. दोघं किचनमध्ये आले. अग्नेने लाईट लावली. आबोली लगेच पुढे होऊन जेवायला काय आहे बघायला लागली. आबोली, घे पटकन वाढून आणि रूममध्ये जेवण कर. मला झोप लागली आहे, अग्ने म्हणाला. जेवणाच्या वेळी मला उठवलं असतं तर आता तुझी झोपमोड झाली नसती, ती ताटात वाढून घेत म्हणाली. मी तुला उठवलं होतं पण तू कुंभकर्णाची बहीण उठलीच नाही, तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं. चल, ती ताट घेऊन पुढे निघाली. त्याने किचनची लाईट बंद केली आणि तिच्या मागे निघाला. आबोली सोफ्यावर बसली. अग्ने बेडवर आडवा झाला. मला कुंभकर्णाची बहीण म्हणतो आणि स्वतः बघ, कमीत कमी माझं जेवण होईपर्यंत तरी माझ्यासोबत बस, ती त्याला बोलली. ओके, तो परत उठून बसला आणि तिच्या बाजूला येऊन बसला. आज कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? त्याने विचारलं. चांगला होता. तुला माहीत आहे, मला एक नवीन मैत्रीण मिळाली, कविता. छान आहे, स्वभाव पण छान आहे. आमच्यात मैत्री पण झाली, ती म्हणाली. गुड. उद्यापासून मी तुला कॉलेजला सोडून देत जाईल आणि येताना दुसरी गाडी तुला घ्यायला येईल, तो म्हणाला. आज तुझी गाडी बघितल्यावर मला वाटलं मला घ्यायला तूच आला आहेस, पण त्यात ड्रायव्हर काका निघाले, ती म्हणाली. तसा तो तिच्याकडे बघायला लागला. तुझ्यासाठी दुसरी गाडी अरेंज केली आहे, ती उद्यापासून येईन. आज माझी गाडी पाठवली होती. हेच मी तुला सांगणार होतो पण त्याआधीच तू गाडीतून उतरून कॉलेजमध्ये निघून गेली. माझं पूर्ण बोलणं ऐकलं नाही, तो म्हणाला. तेव्हा तिला आठवलं की ती त्याच्यावर रागवली आहे. मला तुझा राग आला आहे, मग तू माझ्यासोबत का बोलत आहे? जा झोप, मला नाही बोलायचं तुझ्याशी. सकाळी आपण रागवलं होतं हे तिला आत्ता आठवलं म्हणून ती म्हणाली. तसा तो गोंधळून तिच्याकडे बघायला लागला की हिला अचानक काय झालं. हे असे मध्येच तुला वेड्याचे झटके येतात का? आत्ता चांगली बोलत होती आणि परत सकाळचा राग घेऊन बसली, तो वैतागत म्हणाला. मी विसरले होते पण आता तुझ्यामुळे आठवण आली. थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. तिने दुसरीकडे चेहरा फिरवला आणि खायला लागली. तो तसाच डोक्यावर हात ठेवून बसला. तिचं जेवण होईपर्यंत तो तसाच बसून राहिला. आबोलीचं जेवण झालं. तिला परत ताट किचनमध्ये नेऊन ठेवायचं होतं, पण आत्ताच आपण अग्नेवर परत रागवलो म्हणून तिने ते ताट तसंच टिपॉयवर ठेवलं आणि उठून झोपायला गेली. तिला बघून अग्नेने डोळे फिरवले आणि तो पण बेडवर झोपायला गेला. गुड नाईट, तो तिला म्हणाला, पण नो रिस्पॉन्स. अग्नेला झोप लागून गेली पण आबोली जागीच होती. तिला आता झोप येत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. अग्ने नेहमीप्रमाणे त्याच्या वेळेवर उठला. त्याने सहज बाजूला बघितलं आणि आबोलीचे उघडे डोळे अचानक बघून तो घाबरला. आज लवकर उठलीस, तो म्हणाला, पण तिने उत्तर दिलं नाही. आबोली, काय आहे? इतक्या छोट्या कारणावरून रुसून बसली. बरं ठीक आहे,
तुला तुझा राग घालवण्यासाठी मला काय करावं लागेल सांग. तो उठून बसला आणि तिला म्हणाला, आत्ता नाही, नंतर सांगितलं तर करशील. ती म्हणाली तशी त्याने हो म्हटलं. ही पनिशमेंट तुझ्यावर उदार आहे हां. ती म्हणाली, हो, तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी तू सांगेल ते करायला तयार आहे. तो बेडवरून उठला आणि आता वर्कआउट करायला जा. मी माझी तयारी करते. ती लगेच उठली आणि आंघोळीला गेली. अग्नेय पण वर्कआउट करायला गेला. सकाळी नाश्ता झाल्यावर अग्नेय आबोलीला घेऊन निघून गेला. तिला आधी कॉलेजला सोडलं, मग तो ऑफिसला गेला. आजचा भाग इथेच संपत आहे. भेटूया लवकरच पुढच्या भागात. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.